आपण काय करायला लागलो, घरातली माणसं काही दिवस करतो, गुरुचरित्र वाचतो, कुठे काय करतो, तर आपल्या घरातल्या माणसं नाही कळतं की बा यांचा स्वभाव जरा आता पालटलाय बरं का पहिल्यापेक्षा. हे बायको करत असेल तर नवऱ्यालाही कळतं की स्वभाव पालटलाय. एवढंच काय, पण आपल्याला ओळखणारी बाहेरची जी माणसं असतात ना, ती सुद्धा आपल्याला म्हणतात की अरे तू जरा हल्ली वेगळा दिसतोस बरं का, पूर्वीसारखा नाही तू संतापात आता. म्हणजे साधारणाने त्या माणसाला, त्या जीवाला फरक पडतो. साधारणाने जीवाला म्हणजे फक्त मनुष्यच नव्हे तर दुसऱ्या जीवालाही साधारणाने फरक पडतो. आणि जीवाला जास्त पडलेला असतो म्हणून भगवंत जीवाला जास्त जवळ करतो इतर प्राणी मात्राला. बघा, शंकराने नंदीला जवळ केलेलं आहे पण माणसाला नाही केलं. विष्णूने गरुडाला जवळ घेतलंय पण नाही घेतलं माणसाला. देवीने सिंहाला वाघाला जवळ घेतलं पण माणसाला घेतलं नाही, कारण त्यांच्यात जे गुणधर्म दिसले देवीला ते माणसात दिसत नाहीत.